अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, शनिवार हा शनी देवतेचा वार आहे. आपण ह्या शनिवारी आपण अगदी हनुमंताच्या मंदिरात जातो. शनीला आपण काही साहित्य अर्पण करत असतो. तर हे साहित्य कुठलं अर्पण करायचं आणि तेल कोणत्या याचं अर्पण करायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, भारतीय संस्कृतीमध्ये शनीला पूजा करण्याची पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपण म्हणजे कुठली पद्धत बघायची, तर बघा, अति साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला शनीची पूजा कशी करता येईल हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, बरेच जण ते पाणी घेऊन जातात. कळशीभर पाणी न्यायचं, हनुमंताच्या याच्यावर पाणी घालायचा, अभिषेक करायचा. शनी देवतेला सुद्धा अभिषेक करतात असं. आणि दर शनिवारी समजा कोणी म्हणजे काळा कपडा, मीठ, खडे मीठ घेऊन जात असतं आणि उडीद, नारळ अर्पण करत असतं, तेलवात, हे अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर ते आपल्या घरानुसार, आपल्या रीतीनुसार, आपल्या गावानुसार आपण आपली पूजा करायची असते. आणि आपण आता शनिवारी म्हणा, अमावस्येला तेल अर्पण करत असतो. तर ते तेल अर्पण का करायचं आणि तेल आपल्याला कुठलंही तेल वापरायचं का, तर नाही. आपल्याला फक्त शनिदेवाला तिळाचंच तेल वापरायचं आहे. तर तिळाचं तेल का अर्पण करायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघू. तर बघा, आता शनिदेवतांची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये, आपल्या घरावर पडू नये म्हणून आपण काय करतो, शनिवारी आपल्याला तेल विकत आणायचं नाही, कोणाकडनं उसणं सुद्धा घ्यायचं नाही, आपण घेत नसतो. बघा, आपले पूर्वी लोक म्हणत होते शनिवारी कटिंग करायची नाही, तेल आणायचं नाही. तर ह्या गोष्टी आता आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. कारण आपल्या घरावर जर वक्रदृष्टी होती तर म्हणून आपण शनिवारी तेल आणायचं नाही. कारण तेल जर आणलं आपण तर घरामध्ये आपल्या किरकिर होतं, कुठं वाद होते, आपले संकट येतात. म्हणून आपण शनिवारी शक्यतो शुक्रवारीच आणून ठेवायचं किंवा रविवारी आणा, पण शक्यतो शनिवारी तेल आणू नये. कटिंग सुद्धा करायची नसते. अमावस्येला सुद्धा तेलाचा याचा खूप आपण नियम पाळत असतो आणि हे फक्त शनिवारी, अमावस्येला आपण तेल शनिदेवाला अर्पण करत असतो. तर हे आपल्या घरावर म्हणजे वाईट संकट येऊ नये म्हणून आपण हे शनिवारी पाळायचं असतं. तर ते बघा, आता तिळाचं तेलच का अर्पण करायचं. एकदा हनुमंताला शनीची दशा चालू झाली, म्हणजे शनीला म्हणजे हनुमंताला शनीची 7.5 चालू झाली होती आणि 7.5 चालू होती त्याच वेळेस रामसेतू सुद्धा बांधकाम म्हणजे बांधायचं काम चालू होतं. आणि ते हनुमंताच्या म्हणजे संरक्षण सगळं हनुमंताच्या हातात होतं की त्यांना ते पूर्ण रामसेतूचं काम करायचं होतं आणि पूर्ण जबाबदारी होती. तर शनिदेवाला हनुमंताची शक्ती आणि भक्ती माहिती होती की यांची शक्ती खूप आहे आणि भक्ती पण खूप आहे. मग पण शनिदेवाने आधी सांगितले होते की ते हनुमंता शनिदेवाला म्हणाले की ह्या प्रकृतीच्या नियमांना तू हे थांबव काम, तुला शनीची म्हणजे तुझ्यावर 7.5 चालू आहे, तू हे काम थांबव. पण आपल्या हनुमंताने सांगितलेलं होतं की नाही, राम सेतूची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं मी हे काम थांबवू शकत नाही. आणि हे जर काम म्हणजे पूर्ण झालं तर मग मी माझं शरीर पूर्ण तुमच्या ताब्यात देईल, मग तुम्हाला काय करायचं, कसं ठेवायचं हे तुम्ही बघा. तर पण हनुमंतानी म्हणजे सांगितल्यानंतर शनिदेव म्हणाले की या प्रकृतीच्या नियमांना मी विरोध करू शकत नाही. माझ्यासाठी रामसेवा ही आधी महत्त्वाची आहे. एकदा मी रामसेवा पूर्ण केली की मग मी शरीर तुम्हाला देतो आणि तुम्हाला म्हणजे काय करायचं. तर शनिदेव गुप्त होऊन काय केलं, मग ते हनुमंताच्या शरीरावर जाऊन बसले. आणि शरीरावर जाऊन बसल्यानंतर मग आता हनुमंताचं काम चालू झालेलं होतं. मग हनुमंताच्या शरीरावर रूढ झाल्यानंतर ज्या ज्या शरीरावर शनिदेव आरूढ झाले होते त्या त्या भागांना हनुमंताला म्हणजे जेव्हा चालत होते हनुमंत राम सेतू बांधताना पर्वतावर टक्कर दिली गेली. कारण ओझं बघा, आता एका साईडला ओझं असलं तर तिकडंच माणूस झुकतं. मग तसं ते शनिदेवाला पर्वत लागत गेले आणि त्या शनिदेवाला पर्वत लागल्यामुळे शनिदेव खूप घायाळ झाले आणि यामुळे शनिदेवाच्या शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या होत्या. आणि शनिदेवाला म्हणजे आता खूप वेदना व्हायला लागल्यामुळं हनुमंतांनी क्षमा मागितली. या सर्व घटनेनंतर शनिदेवानीच हनुमंतांची म्हणजे म्हणजे वचन घेतलं की शनिदेवांनी की बघा, म्हणजे माझ्याकडनं जर असं आता मी चुकीच्या याच्याने रूढ झालो आणि तुमची शक्ती भक्ती मला माहीत असताना मी तुमच्या शरीरावर रूढ झालो आणि हे पर्वताचे समजा टक्कर झाल्यामुळे त्यांचं शरीर घायाळ झालं, तर हनुमंतांनी त्यांची माफी मागितली. पण शनिदेवानी त्यांना वचन दिले की जे भक्त माझ्या हनुमंताची सेवा करल म्हणजे नित्यनेमाने दर्शनाला जाईल, मी त्याला माझी कृपादृष्टी त्याच्यावर म्हणजे वक्रदृष्टी त्याच्यावर कधीही ठेवणार नाही. म्हणून ही शनिदेवानी सांगितलेलं आहे. म्हणून ज्यांना शनीचा त्रास आहे, ज्यांना 7.5 आहे, त्यांनी रोज हनुमंताच्या दर्शनाला जर गेलं तर शनी महाराज त्यांच्यावर कधीही वक्र होणार नाहीत. ही अशी म्हणजे
कथा आहे आणि आपण जर नियमाने करत गेलो ना, तर आपल्या शनी आपल्याला जी काही साडेसाती लागलेली आहे, ती सुद्धा कमी होती. मग जसं आता शनिदेवांना जिथं मार लागला, तिथं त्यांना जे त्रास व्हायला लागला होता, तिथं मग ते शनिदेवाच्या ह्याला आपण तिळाचं तेल लावलं होतं हनुमंतानी. तर तिळाचं तेल लावल्यामुळं त्यांचा जो दाह झालेला होता, ज्यांना तो त्रास व्हायला लागला होता, घायाळ झालेले होते, त्या तिळाच्या तेलाने त्यांना तो लागलेला मार वगैरे त्यांचा कमी झाला. आणि तेव्हापासून मग ती संस्कृती चालत आलेली आहे, की शनिदेवाला आपण तिळाचं तेल अर्पण करायचं आहे. कारण तिळाचं तेल अर्पण केल्याने त्यांच्या शरीराच्या ज्या वेदना, ज्यांना तो दाह झाला होता, तो त्या तिळाच्या तेलाने कमी झाला. म्हणून तेव्हापासून कुठलाही आपल्याला त्रास झाला, कुठलाही शनीचा दोष आपल्याला काही त्रास व्हायला लागला, की आपण शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे. आणि हे असं तेल अर्पण केल्याने आपल्या मागची साडेसाती निघून जाते. आणि म्हणजे शनिदेवांना तेल अर्पण केल्यानंतर शनिदेव हे म्हणजे लोखंडाची हे आहे आणि लोखंड आणि तेल हे मैत्रीचा गुण आहे. म्हणून बघा कधी लोखंड आणि तेल एकत्र जर केले तर लोखंडाला कुठलाही त्याच्यावर काही वाईट परिणाम होत नाही. म्हणून लोखंड आणि हे तेल हे मैत्री गुणाचे असल्यामुळे आपण शनिदेवाला तेल अर्पण करत असतो. आणि तेल अर्पण केल्याने लोखंडालाही सुरक्षित ठेवतं. म्हणून शनिदेवाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला तिळाचे तेल अर्पण करायचे असते. आणि हे जर आपण दर शनिवारी केली, दर अमावास्येला केला, तर नक्कीच आपला प्रकोप कमी होईल आणि आपल्या जे काही आयुष्यात काही साडेसातीचा जो त्रास असेल, तो सुद्धा निघून जाईल. संकट सुद्धा आपले कमी होतील. असं आपल्याला शनिदेवाची पूजा आणि अर्चा आपले मनोभावे जर केली, तर नक्कीच आपल्यावरचे संकट कमी होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.